ब्रेकनंतर स्वागत. आपण पाहताय चौफेर महाराष्ट्र. गेल्या महिन्यामध्ये एअर इंडियाच्या लंडनला जाणाऱ्या विमानाला अहमदाबाद विमानतळावरून उड्डाण केल्यावर काही सेकंदांमध्ये भीषण अपघात झाला. यामध्ये 275 जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान एअर इंडियाच्या विमानाला झालेल्या अपघाताबाबत धक्कादायक माहिती समोर आली आहे. अहमदाबादमधील विमानतळावरून उड्डाण केल्यावर विमानाच्या इंजिनांना होणाऱ्या इंधनाच्या पुरवठ्यावर नियंत्रण ठेवणारे स्विच बंद केले गेले होते. त्यामुळे उड्डाण केल्यानंतर काही क्षणातच इंजिनामधील थ्रस्ट संपुष्टात आलं आणि विमान खाली कोसळलं, अशी प्राथमिक माहिती समोर येते. तर हा प्राथमिक अहवाल आहे, अंतिम अहवाल यायचा बाकी आहे, अशी प्रतिक्रिया नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली आहे. हा अंतिम अहवाल नाही. अंतिम अहवाल असेल तर आपल्याला काहीतरी निष्कर्ष काढता येतो. ह्याला आता निष्कर्ष काहीच काढता येणार नाही, का आता हा प्राथमिक अहवाल आहे. बघा, वेळेच्या आधी 1 महिन्याच्या आतमध्ये प्राथमिक अहवाल येतो. हे आपल्या संस्थांचं यश आहे, AIBचं यश आहे की एका कमी वेळेमध्ये इतकी चौकशी, ब्लॅक बॉक्स मिळवणं, तिथला तुमचा व्हॉइस रेकॉर्डर आहे तो मिळवणं, हे सोपं काम नव्हतं. तर अहमदाबाद विमान दुर्घटना ही फ्युएल स्विच कट ऑफ झाल्यामुळे, अर्थात दोन्ही इंजिनांचा इंधन पुरवठा बंद झाल्यामुळे झाल्याचं समोर आलंय. पण टेक ऑफ होताना रन असलेलं फ्युएल स्विच कट ऑफ कसं झालं याचा रियालिटी चेक करण्यासाठी ABP माझा थेट विमानाच्या कॉकपिटमध्ये